आज 72 वर्षांनी आजचा श्रावण महिना आला। प्रत्येक महाराज सांगू लागले आजच्या ह्या श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य ध्यानात ठेवा। मी काय बोलायलो, श्रावण महिन्यात असा पवित्र आहे, 5 सोमवार आले हे विशेष आहे, पण 5 सोमवाराचं मी वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो। पहिला श्रावणाचा सुरुवात सोमवारानं झाली आहे, लक्षात घ्या। दुसरं विशेष लक्षात घ्या, श्रावण महिन्याचा शेवट सुद्धा अमावस्या सोमवारी चालेल। असं कधी येत नाही, 5 सोमवार येतात पण असं येत नाही। तिसरं विशेष लक्षात घ्या, श्रावण शुद्ध प्रतिपदा सोमवारी सुरुवात आहे आणि श्रावण शुद्ध पौर्णिमा सुद्धा सोमवारीच आहे। रक्षाबंधन सोमवारीच झालं, पौर्णिमा सोमवारी आहे का नाही? का तुमच्या लक्षात नाही? आता बहिणी पक्के ध्यानात ठेवते ते हो, आता यसच मागत नाही ते लाडकी बहीण पाहिजे। आमच्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं लाडकी बहीण, दुसरं लाडका भाऊ। आता आपल्या तू गावात भांडणं होणार, कुठली बहीण केस करणार? जर तसं झालं तर मला सांगा, मी म्हणून पगार चालू केली तर आता लाडकी बहीण लाडका भाऊ आहे का नाही? खरे खरे माते हो, किती जण फारून भरले? हात वर करा बरं। सगळ्यांनी भरले काय बघा, सगळ्यांनी भरले का? मला सरकार किती हुशार आहे कळलं का? अर्ध तिकीट झाल्याबरोबर 40 वर्षांनी 65-70 वर्षाचं वय दाखवलं, आधार कार्ड बदलले, डुप्लिकेट 100 रुपये दिले की वयवाले। सरकार डोके बदल, सरकार म्हणलं 65च्या आत त्याला पगार। वृद्ध कलाकार मानधन कमिटीचा मी होतो, पहिला मी कमिटीचा अध्यक्ष। लक्षात घ्या, लय माणसं चतुर। 40 वर्षाच्याने आमची 65 वर्षाची आठ होती, 40 वर्षाच्याने सुद्धा 65 वर्षाचा आणायचं म्हणायचं महाराज। अरे काय येड्या, माझ्या जे कजाल मला रेतो काका जाऊ द्या की करायचं। आता काय सांगायचंय, आपली वारकरी मी करायचे, तो भाग गोंडे। लक्षात घ्या, मला म्हणायचंय काय, आता सरकारने किती डोकं लढवलं, सांगितलं काय 3000 पगार द्यायचे, लाडकी बहीण योजना, सगळ्या बाईची वाढलेली वय पळाल्या। अहो नाही त्या शाळेतलं दाखलं आणलं नाही, तिथून काय आणलं, पुन्हा वय कमी केले, पण 3000 पगारी घेतले चालल्याच। आता एवढी अर्ज भरले, आता तू गावची एकही मुलगी भावावर केस करणार। आता कुठं बोलते कुठं बोलते ते आता, कारण सरकारने शेतात बी हिस्सा घातला ना, 7 पर्याला नोंद केली आहे का नाही? मी काय सांगायलो, अरे 10 लाख आले काय, करोड रुपयाची प्रॉपर्टी कंपवली। तुका म्हणे ज्याची संपत्ता एवढी संगती कवडी।